स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आहे तुमचा पक्ष जे स्वतंत्र निवडणूक लढवणार अशी तुम्ही घोषणा केलेली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला महानगरपालिका, नगरपालिका किंवा जिल्हा परिषद स्वतंत्र लढण्याचा आम्ही विचार करतो. याचं कारण का, राष्ट्रीय समाज पक्षाला कर्नाटका, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशमध्ये टेक्निकल मान्यता मिळालेली आहे. त्याचं वोट ऑफ पर्सेंटेज वाढतील आणि आपली अवकात आपल्या चौकात सिद्ध होईल आणि कार्यकर्त्याला देखील संधी मिळते जिल्हा परिषद शिवायला, कॉर्पोरेटर होण्यासाठी. ह्या गोष्टीच्या माध्यमातून आमचं उद्या परवा मिटिंग आहे पुण्याला महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी निर्णय राज्याचे अध्यक्ष काशीनाथ शेवते आहेत आणि त्या अध्यक्षांनी डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र ताकदीवर लढणार आहे साऱ्या येणाऱ्या इलेक्शनला. ओके सर, आता दोन ठाकरे एकत्र येत आहेत, दादा आणि ताई एकत्र येत आहेत, यावर तुमची प्रतिक्रिया काय? काय नाही, ठीक आहे. त्यांच्या परीनं त्यांच्याबद्दल आपण बोलणं योग्य नाही, कारण हा प्रश्न दादाला, ताईला आणि ठाकरे साहेबांना विचारला पाहिजे. आपला पक्ष कसा मोठा झाला पाहिजे, राज्यामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असतील, युवकांचा असतील, महिलांचा असतील, या दृष्टीनं काय करता येईल आणि आपली स्पेस कशी वाढवता येईल ह्याचा प्रयत्न मी सध्या करत आहे. त्यामुळे दुसऱ्यावर आपण चर्चा करण्यापेक्षा आपल्या घरात काय चाललंय ते आपण पाहिलं पाहिजे, ह्या मताचा मी आहे. सर, भाजपकडे तुम्ही एकेकाळ होतात, मग भाजपकडे जाण्याचा प्रस्ताव किंवा त्यांच्याकडून वगैरे काय असं आगामी काळामध्ये? नाही, त्यांचा काही प्रस्ताव बी आला नाही आणि मला काही जायचं बी नाही आणि तशी काही चर्चा बी नाही. त्यामुळे आता एकदा भाजपवर होतो आम्ही, आता सध्याला तर लोकसभा विधानसभेपासून आम्ही त्यांच्यावर नाही, त्यामुळे त्यांचाही आम्हाला प्रस्ताव नाही आणि आमचाही त्यांच्याकडे जायचं काही हे नाही. त्यामुळे आम्ही स्वतंत्र एकटा चलो या भूमिकेतून आम्ही चालणार आहे. गडचिरोली ते मुंबई शक्यता करून पदयात्रा होईल आमच्या चालले. प्रत्येक एरियामध्ये मराठवाडा, विदर्भ, कोकण, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र अशा रिजनल ठिकाणी देखील आम्ही मिटिंग्स मेळावे चालू आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा व्हावा हा मुद्दा घेऊन आम्ही महाराष्ट्रावर फिरणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.